नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत। मग तुरीचे बाजारभाव घसरलेत की वाढलेत? सध्या संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे तुरीला बाजारभाव? पहा शेवटपर्यंत व्हिडिओ। मित्रांनो, पण चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण दररोजचेच असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे चाकूर। लाल तुरीला आवक आली आहे 13 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7401 रुपया। सर्वात जास्त दर मिळाला 7881 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7683 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मंठा। या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 10 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7500 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला आहे 7600 रुपये, तर सर्वसाधारण दर 7500 रुपये मिळाले आहे। यानंतरची बाजार समिती मेहकर या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 40 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7000 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7725 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7550 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे सावनेर या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 143 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7355 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7999 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7750 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे वणी या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 77 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7495 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7770 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7600 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या ठिकाणी तुरीला आवक आली आहे 110 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7935 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 8000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8085 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या ठिकाणी तुरीला आवक आली आहे 1620 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7160 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 8500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8400 रुपये।